सर्वांचे सहर्ष स्वागत। विकास आघाडीचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। अरविंद भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, प्रियंका ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मी ॲडव्होकेट अरविंद माने, प्रभाग क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस, या पक्षाकडून मी अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केलेला आहे। आमच्या पक्षाने तसेच महाविकास आघाडीने आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला ही जबाबदारी सोपवलेली आहे। नागरिकांसाठी, जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। सगळ्या नागरिकांच्या सहकार्याने आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच इकडून जिंकून येऊ आणि तेही आम्ही इकडे गुलाल उडवू। आमच्या प्रभागामध्ये आमच्या सोबत मनसेचे निलेशजी बानकेले साहेब आहेत, तसेच आमच्या तुतारीकडून म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून विशाखा बोरुंडे ताई आहे, तसेच सोनाली ताई काटे या कैलास काटेंचे मिसेस या आहेत। आता आपण बघतो आहोत की जसं बीजेपी आणि शिंदे गटामध्ये जे सगळे प्रस्थापित नगरसेवक एका बाजूला झाले, आज आता 111 नगरसेवक एका बाजूला उभे राहिलेत। त्यांच्या विरोधात सर्व तरुण आणि सर्व म्हणजे नवीन कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत। ही लढाई ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी ही लढाई होणार आहे आणि कितीही पैशाचा जोर असला तरी एक सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो किंवा पक्षांची ताकद काय, आज शरदचंद्रजी पवार साहेबांची ताकद काय, आज उद्धवजी ठाकरे साहेबांची ताकद काय, आज ह्या सर्व लोकांची ताकद आज जनतेच्या मतदाराच्या रूपाने या सर्व प्रस्थापितांना माहिती पडेल की सर्व इलेक्शन हे फक्त सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर होत नाही, तर हे नागरिकांच्या विश्वासावर होतं। आम्हाला मतदारांवर पूर्णपणे विश्वास आहे की आम्हाला मतदार चांगल्या भरघोस मताने निवडून देतील। नक्कीच या वर्षी पूर्ण घराणेशाही संपुष्टात येईल आणि तुमच्या समोर भरपूरसे असे नवीन चेहरे उभे राहतील जे ह्याच्यानंतर खूप चांगलं काम करतील। नमस्कार, मी प्रियंका अरविंद माने, मी प्रभाग 5 मधून महिला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। महाविकास आघाडीने मला मशाल हे चिन्ह दिलेलं आहे। महाविकास आघाडीने माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे ती निश्चितपणे मी पार पाडेन। नागरिकांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे त्याचा मी सार्थ करेन।